a tensile bar of circular cross section, म्हणजे क्रॉस सेक्शन सर्क्युलर आहे, subjected to cyclic tensile force varies from 0 to maximum. आता फोर्सची व्हॅल्यू काय व्हायला, 0 पासून मॅक्सिमम पर्यंत व्हेरी व्हायला. आपण सायक्लिक लोड मध्ये 0ला येत असेल फोर्स आणि पुन्हा वाढत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, रिपीटेड लोड. त्याला काय म्हणतो आपण, रिपीटेड लोड. हे थोडक्यात रिपीटेड लोड ऍक्ट झालाय. डिझाइन द बार विथ ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅक्सिमायझिंग एनर्जी ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी. म्हणजे त्या बारची एनर्जी ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी काय असायला पाहिजे, मॅक्सिमाइज व्हायला पाहिजे. त्यासाठी बार डिझाईन करायचा आहे. युझिंग फॅक्टर ऑफ सेफ्टी एन. Following limitations are to be used due to space and assembly restriction. स्पेस आणि असेंब्ली रिस्ट्रिक्शन मुळे हे लिमिटेशन यूज करा म्हणून सांगितले. डायमीटर हा मॅक्सिममचे काहीतरी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा कमी असायला पाहिजे. आता ही व्हॅल्यू दिलेली नाही आहे, म्हणजे एक तुम्ही कन्सिडर करा, एक 20 आहे, 20 पेक्षा हा कमी असायला पाहिजे. आणि लेंथ एक मिनिमम दिलाय आणि एक मॅक्सिमम दिलाय, त्या दोघांच्या मध्ये असायला पाहिजे. लेंथ मिनिमम आणि मॅक्सिममच्या मध्ये असायला पाहिजे. हे लिमिटेशन दिले ते इथे दाखवले बघा. समजा हा तुमचा जो शाफ्ट आहे सब्जेक्टेड टू टेन्साईल लोड आहे, तर डायमीटर हा 0 तर होऊ शकत नाही, मॅक्सिमम पेक्षा कमी असायला पाहिजे. या मॅक्सिमम म्हणजे इथे काहीतरी आहे मटेरियल त्याच्यामुळे याच्या बाहेर जाऊ शकत नाही तुमच्या शाफ्टचा डायमीटर. ह्या दोघांच्या तो मध्ये असायला पाहिजे. आणि लेंथ हे बघा, ही मिनिमम आणि ही मॅक्सिमम, ठीक आहे. म्हणजे इथून इथपर्यंत मिनिमम लेंथ पाहिजे आणि इथून इथपर्यंत मॅक्सिमम, ह्यांच्या मध्ये कुठेतरी पाहिजे, मध्ये कुठेतरी, ते इथं दाखवले. ओके, आता लक्ष द्या. ऑब्जेक्टिव्ह काय सांगा या प्रॉब्लेमचा ऑब्जेक्टिव्ह, मॅक्सिमाइजिंग द एनर्जी ऍब्सॉर्प्शन. आता एनर्जी ऍब्सॉर्ब केली, शाफ्ट आहे, शाफ्ट फोर्स लावला की इलॉंगेट होणार, फोर्स काढून गेला की कॉम्प्रेस होणार. म्हणजे थोडक्यात शाफ्ट म्हणजे एक स्प्रिंग आहे. मग स्प्रिंगची एनर्जी ऍब्सॉर्प्शनचा फॉर्म्युला सांगा. स्प्रिंगचा एनर्जी स्टोर्ड इन स्प्रिंग, एनर्जी स्टोर्ड इन स्प्रिंगचा फॉर्म्युला 1/2 kx². येस, 1/2 kx². हा फॉर्म्युला वापरायचा आहे. समजलं कशावरून मी शोधलं हे, हा सब्जेक्टेड टू टेन्साईल लोड आहे. मग जर सब्जेक्टेड टू टेन्साईल लोड असेल तर काय की हा फोर्स लावला की इलॉंगेट होणार, फोर्स काढून घेतला की कॉम्प्रेस होणार. म्हणजे थोडक्यात स्प्रिंग ऍज अ स्प्रिंग ऍक्ट होणार. म्हणून स्प्रिंगचा एनर्जी ऍब्सॉर्प्शनचा मला फॉर्म्युला वापरायचा आहे, हे एक लक्षात ठेवा. आता थोडं सायक्लिक लोड आहे, सायक्लिक लोड मध्ये एंड्युरन्स लिमिट आपण जो काढायचो, एंड्युरन्स लिमिट बरोबर आहे, एसई एंड्युरन्स लिमिट एसई जो काढत होतो, चुकले, एसई जो काढत होतो हा एसई डॅश आहे. एसई डॅश हा म्हणजे 0.5 एसईडी असायचा. आणि एसई एंड्युरन्स लिमिट कसं काढायचं आपण, के केबी केसी केडी इंटू एसई डॅश, के केबी केसी केडी इंटू एसई डॅश. त्यात त्याने केई आणि केजी पण घेतलाय, तो फॅक्टर काय घ्यायची गरज नाही, बघून टाकतो जरा, काही गरज नाही. आपल्याला 4 माहिती तेवढेच घ्यायचे, के केबी केसी केडी इंटू एसई डॅश. आणि एसई डॅशची किंमत किती आहे बघा, 0.5 एसईटी इथे टाकलेली. आणि काय केले पुढे आयडिया, के केबी केसी केडी इंटू 0.5 या सगळ्याला एक नोटेशन वापरले, एक नोटेशन. आणि सगळे कॉन्स्टंट आहेत, के कॉन्स्टंट आहे, केबी कॉन्स्टंट आहे, केसी कॉन्स्टंट आहे, केडी कॉन्स्टंट आहे, 0.5 पण कॉन्स्टंट आहे. या सगळ्याला मिळून के म्हटले. म्हणजे एंड्युरन्स लिमिट इज इक्वल टू हे सगळं इंटू एसयूटी आहे, म्हणजे के इंटू एसयूटी. ओके, ही फक्त किंमत शोधून ठेवली. आता आपलं जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे तिकडे जाऊया. पहिलं प्रायमरी डिझाईन इक्वेशन. प्रायमरी डिझाईन इक्वेशन पीडीई म्हणजे कुणाचं इक्वेशन असते रे? प्रायमरी डिझाईन इक्वेशन म्हणजे कुठलं इक्वेशन असते? प्रायमरी डिझाईन इक्वेशन म्हणजे ज्याला ऑप्टिमाइज करायचं आहे ते इक्वेशन येणार. ऑप्टिमाइज कुणाला करायचं ठरलं इथं? एनर्जी ऍब्सॉर्प्शन. एनर्जी ऍब्सॉर्प्शनला ऑप्टिमाइज करायचं आहे. मग एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 काय ते के इंटू x². मी तर लिहितो एनर्जी स्टोर्ड इज इक्वल टू 1/2 kx² आपण म्हणतो बरोबर. 1/2 मी स्प्लिट करतो, के इंटू एक्स स्प्लिट केले, 1/2 kx इंटू एक्स. तेच लिहिले, x² ला स्प्लिट करून लिहिले. kx म्हणजे काय असते? फोर्स. 1/2 f इंटू एक्स. एनर्जी ऍब्सॉर्प्शनचा फॉर्म्युला 1/2 f इंटू एक्स म्हणजेच 1/2 kx² असतो. ओके, सो 1/2 f इंटू एक्स इथे लिहिलाय बघा. 1/2 f इंटू एक्स, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट डेल्टा इथे लिहिलाय. ओके,
सो 1/2 एफ इंटू एक्स. आता एनर्जी ऍब्सॉर्प्शन तुम्हाला काय पाहिजे आहे रे? मॅक्सिमम पाहिजे आहे. मग ही एनर्जीची किंमत जर मॅक्सिमम पाहिजे असेल, एनर्जीची किंमत मॅक्सिमम, तर इथं फोर्स पण मॅक्सिमम पाहिजे आणि डिस्प्लेसमेंट पण मॅक्सिमम पाहिजे. या दोन्ही जर व्हॅल्यू मॅक्सिमम असतील तर तुम्हाला एनर्जी ऍब्सॉर्प्शन काय मिळणार? मॅक्सिमम मिळणार. तो एनर्जी ऍब्सॉर्प्शन मॅक्सिमम इज इक्वल टू काय लिहिले? 1/2 के एक्स स्क्वेअर लिहिलाय, म्हणजे एफ इंटू एक्स. फोर्स पण मॅक्सिमम घेतला आणि एक्स म्हणजे डेल्टा पण मॅक्सिमम घेतला. हे तुमचं झालं तुमचं प्रायमरी डिझाइन इक्वेशन. प्रायमरी डिझाइन इक्वेशन. आता सबसिडरी इक्वेशन म्हणजे कुठलं येणार तुमचं? सबसिडरी इक्वेशन म्हणजे डिझाईनची जे काही इक्वेशन असणार आहेत ते तुमचे सबसिडरी इक्वेशन येणार. डिझाईनचे इक्वेशन. ठीक आहे. मग डिझाईनचं इक्वेशन म्हणजे काय? इथे आहे बघा, स्ट्रेस इज इक्वल टू टेन्साईल फोर्स लावलाय ना, सो स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया. पण आता तुम्हाला हे मॅक्सिमम पाहिजे त्यामुळे मॅक्सिमम स्ट्रेस लागणार. सो मॅक्सिमम स्ट्रेस इज इक्वल टू मॅक्सिमम फोर्स डिवाइड बाय एरिया. मॅक्सिमम फोर्स तसाच ठेवला. एरिया कसा काढणार आपण शाफ्टचा? π/4 d स्क्वेअर. एरिया कसा काढणार? π/4 d स्क्वेअर. ओके. इथनं मला स्ट्रेस मिळाला. तर स्ट्रेस इज इक्वल टू 4 वर घेतला, 4 इंटू फोर्स डिवाइड बाय π d स्क्वेअर. हे एक इक्वेशन झालं, एक इक्वेशन. आता दुसरं इथं बघा डेल्टा पण आलाय. डेल्टा डेल्टा म्हणजे काय रे? डिस्प्लेसमेंट. आता सॉम मधला तुम्हाला पहिला टॉपिक आठवते का डिस्प्लेसमेंटसाठी? सॉम मधला पहिला टॉपिक सांगा, डिस्प्लेसमेंट कशी काढतो तुम्ही? डेल्टा इज इक्वल टू FL बाय AE. फॉर्म्युला वापरेल काय डेल्टा डिटरमाइन करण्यासाठी? FL बाय AE तोच फॉर्म्युला लिहिलाय बघा. डेल्टा इज इक्वल टू FL डिवाइड बाय AE. पण हा मॅक्सिमम डेल्टा पाहिजे आहे, त्यामुळे इथं मॅक्सिमम फोर्स घेतला. लेंथ काय बदलणार नाही, क्रॉस सेक्शन काय बदलणार नाही, ई काय बदलणार नाही. त्यामुळे फक्त फोर्स मॅक्सिमम घेतला की डेल्टा मॅक्सिमम मिळते. ठीक आहे. परत एरियाची किंमत टाकली π/4 d स्क्वेअर. 4 ला वर घेतलं, 4FL डिवाइड बाय π d स्क्वेअर E. हा डेल्टा मॅक्सचा फॉर्म्युला, हा तुमचा स्ट्रेसचा फॉर्म्युला. हे दोन सबसिडरी डिझाइन इक्वेशन झाले. ऍक्च्युली आपण स्ट्रेस इक्वेशन घेतोय, पण इथं डेल्टा का काढलाय? कारण की या फॉर्म्युल्यामध्ये डेल्टा पण आलाय. म्हणजे डेल्टाची किंमत पण शोधायला पाहिजे म्हणून डेल्टाचं इक्वेशन लिहायचं. ओके. हा डेल्टा मिळाला, इथं स्ट्रेस मिळाला. आता हे दोन किमती मिळाल्यानंतर मला जायला पाहिजे लिमिट इक्वेशन कडे. आता लिमिट इक्वेशन म्हणजे काय? लिमिटेड व्हॅल्यू कुणाची दिलेली असते आपल्याला? स्ट्रेसची व्हॅल्यू लिमिटेड दिलेली असते. ठीक आहे. मग आता ती स्ट्रेसची लिमिटेड व्हॅल्यू मला डिटरमाइन करायची आहे. ठीक आहे. मग स्ट्रेसची लिमिटेड व्हॅल्यू कशी काढणार? तर त्यासाठी आता हा सब्जेक्टेड टू कुठला स्ट्रेस आहे रे? सब्जेक्टेड टू रिपीटेड स्ट्रेस. म्हणजे बघा झिरोला किंमत येते, हा झिरो आहे. किंमत मॅक्सिममला जात्या, पुन्हा झिरोला येत्या. मॅक्सिममला जात्या, पुन्हा झिरोला येत्या. मॅक्सिममला जात्या. म्हणजे हा फ्लक्च्युएटिंग स्ट्रेस आहे. मग फ्लक्च्युएटिंग स्ट्रेस मध्ये आपलं स्ट्रेसचं इक्वेशन जे असते ते म्हणजे सिग्मा एम, मीन स्ट्रेस. आता इथे मीन स्ट्रेस पण असणार आणि अँप्लिट्यूड पण असणार. अँप्लिट्यूड पण असणार आणि मीन पण असणार. ठीक आहे. मग ही मीनची किंमत आहे, मीनची किंमत आहे. आणि हा अँप्लिट्यूड आहे, हा अँप्लिट्यूड आहे. मीन पण तोच आहे. ठीक आहे. मग सिग्मा एम इज इक्वल टू SYT प्लस सिग्मा ए डिवाइड बाय SE. हा इज इक्वल टू 1 घेतो आपण, इज इक्वल टू 1. पण फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलाय म्हणजे फॅक्टर ऑफ सेफ्टी पण लावला इथं, फॅक्टर ऑफ सेफ्टी. ठीक आहे. मग हा मीन स्ट्रेस आणि अँप्लिट्यूड स्ट्रेस इथला शोधायला पाहिजे. आता इथं अँप्लिट्यूड आणि मीन स्ट्रेस काय असते बघा, सेमच असते. हे बघा, हा तुमचा सिग्मा मॅक्स असणार, मॅक्सिमम स्ट्रेस. याच्यामध्ये मिनिमम स्ट्रेस इज इक्वल टू 0 असतोय, कारण की तो झिरोला पोहोचला. तर मॅक्सिमम स्ट्रेस फक्त आहे, मिनिमम स्ट्रेस 0. मिनिमम स्ट्रेस 0, मॅक्सिमम आहे मिनिमम 0. मग आता ह्या दोन्ही वरून जर मला काढायचं असेल तर मीन स्ट्रेसचा फॉर्म्युला काय असतोय? मॅक्सिमम स्ट्रेस प्लस मिनिमम स्ट्रेस डिवाइड बाय 2. मिनिममची किंमत 0 आहे, त्यामुळे मॅक्सिमम डिवाइड बाय 2 आला. तसंच अँप्लिट्यूड कसं असतोय? मॅक्सिमम मायनस मिनिमम डिवाइड बाय 2. मिनिममची किंमत 0, तो मॅक्सिमम डिवाइड बाय 2. म्हणजे मीन स्ट्रेस मिळाला, अँप्लिट्यूड स्ट्रेस मिळाला. या दोन्ही किमती उचलल्या, या दोन्ही किमती इथे पुट केल्या, दोन्ही किमती इथे पुट केल्या. ओके. सो सिग्मा मॅक्स डिवाइड बाय 2, सिग्मा मॅक्स डिवाइड बाय 2 तोच फॉर्म्युला आहे. आणि SE जो आहे, SE एंड्युरन्स लिमिट, त्याची किंमत सुरुवातीला शोधली होती बघा इथं. SE इज इक्वल टू K इंटू SUT. के म्हणजे काय? K, KB, KC, KD इंटू 0.5 म्हणजे K म्हणते त्याला. म्हणजे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट इंटू SUT ची किंमत टाकली इथं. कॉन्स्टंट इंटू SUT, SE ची किंमत. हा सिग्मा ए, हा सिग्मा एम आहे. मग ह्या दोघांच्यातनं कॉमनचा सिग्मा मॅक्स बाय 2 बाहेर घेतला, टर्म्स रिअरेंज केला, याचं डिनॉमिनेटर सेम करून घेतला आणि यातनं सिग्मा मॅक्सची किंमत काढली, सगळं तिकडे ट्रान्सफर केलं. हा सिग्मा मॅक्स मिळाला तुम्हाला, सिग्मा मॅक्स. ठीक आहे.
म्हणजे हे तुम्हाला सिग्मा मॅक्सची एक लिमिट इक्वेशन मिळालं. हा मॅक्सिमम स्ट्रेस याच्यापेक्षा काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे, तर तुमचा शाफ्ट काय होणार नाही, फेल होणार नाही. एक आणि दोन अजून लिमिट इक्वेशन त्यानं दिल्यात प्रॉब्लेम मध्ये. तुमचा जो डायमीटर आहे तो मॅक्सिमम डायमीटर पेक्षा काय पाहिजे, कमी पाहिजे. तुमचा जो डायमीटर आहे तो मॅक्सिमम डायमीटर पेक्षा कमी पाहिजे. आणि जी लेंथ आहे तुमची, लेंथ ही मिनिमम आणि मॅक्सिममच्या मध्ये पाहिजे. ठीक आहे, ते पण लिहिलं. डायमीटर हा मॅक्सिमम पेक्षा कमी पाहिजे, लेंथ ही या दोघांच्या मध्ये पाहिजे, आणि तुमचा जो स्ट्रेस आहे मॅक्सिमम स्ट्रेस तो याच्यापेक्षा काय पाहिजे, कमी पाहिजे. हे तीन तुमचे लिमिट इक्वेशन झाले, तीन. हे सगळे इक्वेशन काय करायचे, कंबाईन करायचे. कुठले कुठले मी सांगतो बघायचं. हे पहिलं, हा दुसरा, हे तिसरं इक्वेशन, त्यानंतर हे तीन लिमिट इक्वेशन, हे सगळे कंबाईन करत जायचे. आता कसे कंबाईन करायचे, तर पहिला हे इक्वेशन 1 नंबर आणि हे 2 नंबर कंबाईन करायचे. इथं डेल्टा मॅक्सची किंमत आहे, डेल्टा मॅक्स हा इथं पुट करा, हा डेल्टा मॅक्स इथं पुट करा, जे यू इज इक्वल टू 1/2 एफ इंटू हे. ठीक आहे, इथे लिहिले बघा, यू इज इक्वल टू 1/2 एफ इंटू डेल्टा मॅक्सची किंमत आली. त्यावरून हे इक्वेशन मिळालं, कंबाईन केलेलं. एफ मॅक्स इंटू एफ मॅक्स झाला एफ मॅक्सचा स्क्वेअर, एल तसं झाला पाय डी स्क्वेअर ई डिवाइड बाय राहिला. हे 1 नंबर आणि 2 नंबर कंबाईन केलं. आता हे इक्वेशन 3 नंबर बरोबर सिग्मा मॅक्स बरोबर कंबाईन करायचं ह्याच्याबरोबर. आता या दोघांच्या मध्ये कॉमन काय बघा, इथं एफ मॅक्स आहे बघा, एफ मॅक्स आहे काय, आणि इथं पण एफ मॅक्स आहे. एफ मॅक्स ची किंमत इथनं शोधायची. एफ मॅक्स ची किंमत काय येणार बघा, इथनं हा पाय डी स्क्वेअर इकडे घ्या, डिवाइड बाय 4 करा. तो मॅक्सिमम फोर्स इज इक्वल टू सिग्मा मॅक्स इंटू पाय डी स्क्वेअर डिवाइड बाय 4. सिग्मा मॅक्स पाय डी स्क्वेअर डिवाइड बाय 4, आणि हे एफ मॅक्सचा स्क्वेअर आहे, त्याचा स्क्वेअर झाला. हे मग याच्यामध्ये हा स्क्वेअर इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला दिला, तर हा पाय स्क्वेअर झाला आणि हा एक पाय कॅन्सल झाला, त्यामुळे वरती फक्त पाय राहिला. सिग्मा मॅक्सचा स्क्वेअर, डी चा स्क्वेअर, ही लेंथ तशीच आहे. ठीक आहे, आणि हे 2 आणि 4 जे आहे याच्यामध्ये 4 चा स्क्वेअर 16 झाला, त्याला 2 ने कॅन्सल केलं म्हणजे 8 झाला, 8e. आता लिमिट इक्वेशन सॉरी सबसिडियरी इक्वेशन बरोबर कंबाईन झाले. सबसिडियरी इक्वेशन म्हणजे हे 1 नंबर बरोबर कंबाईन केलं, त्यांचं कंबाईन इक्वेशन याच्या बरोबर कंबाईन केलं. आता सिग्मा मॅक्सची इथं किंमत आहे, ही सिग्मा मॅक्सची, ही किंमत इथनं उचलायची आणि लिमिट इक्वेशन इथं पुट करायचं. सिग्मा मॅक्स इथं आहे बघा, सिग्मा मॅक्सची किंमत ही 2 डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी के एस यू टी एस वाय टी डिवाइड बाय के एस यू टी प्लस एस वाय टी इथं पुट करायचं सिग्मा मॅक्सच्या जागी. सो यू इज इक्वल टू ठीक आहे, ही किंमत कोणाची आली, सिग्मा मॅक्सची किंमत 2 डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी ही पुट केली, आणि त्यातून जे इक्वेशन मिळालं यू, हे तुमचं इक्वेशन मिळालं. ठीक आहे, आणि हे इक्वेशन आता काय पाहिजे मला, की असं सिलेक्ट करायचं आहे की ज्याच्यामध्ये तुमचा डायमीटर हा मॅक्सिमम पेक्षा कमी पाहिजे आणि तुमची लेंथ मिनिमम आणि मॅक्सिमम पेक्षा मध्ये पाहिजे. पण आता गंमत काय आहे, हे इक्वेशन मला एकदा मिळालं, मला हे करून ठेवतो, बॉक्स करून ठेवतो. हे इक्वेशन मला मिळालं, हे माझं ऑप्टिममचं इक्वेशन झालं. पण या ऑप्टिममच्या इक्वेशन मध्ये गंमत काय बघा, आतापर्यंत तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमला टेबल येत होता, पण या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला टेबलच दिलेला नाही आहे, म्हणून मी ऍक्च्युली हा प्रॉब्लेम सोडवलेला नाही. ठीक आहे, जर मला हे टेबल दिला असता, मटेरियल 1 त्याचं एसयूटी, त्याचं एसवायटी, त्याच्यानंतर त्याच्या बाकीच्या व्हॅल्यू जर मला दिल्या असत्या, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू, तर मला त्या टेबल मधून ज्या नॉन व्हॅल्यू आहेत तिथे पुट करता आल्या असत्या टेबल मधून. त्यामुळे हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन, या इक्वेशन मध्ये मी सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या, एसयूटी, एसवायटी, के, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मॅक्सिमम लेंथ, मॅक्सिमम डायमीटर आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर तुम्हाला काय मिळणार, त्याची मॅक्सिमम एनर्जी स्टोरिंग कॅपॅसिटी, बरोबर, एनर्जी ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी मिळणार. ठीक आहे, त्यामुळे हे इक्वेशन मिळालं की इथं थांबायचं, हे ज्या पुढचं काय करत बसायचं नाही. याच्या पुढे त्याने मेन्शन काय केलंय, आता मटेरियल असं सिलेक्ट करा की ही व्हॅल्यू काय मिळायला पाहिजे, यू जर मॅक्स पाहिजे असेल, यू जर मॅक्सिमम पाहिजे असेल तर ही व्हॅल्यू काय यायला पाहिजे, मॅक्सिमम. म्हणजे हे मल्टिप्लिकेशन काय यायला पाहिजे, मॅक्सिमम. पण टेबलच नाही, त्यामुळे ह्या व्हॅल्यू मध्ये मला टेबलमध्ये पुट करता येणार नाही. टेबलमध्ये व्हॅल्यू जर पुट केला तर तुम्हाला आन्सर मिळाला असतं. ठीक आहे, त्यामुळे हे पुट केले की तुम्हाला टेबलमधून मिळणार. आता हे मी प्रॉब्लेम मध्ये का सोडवलं नाही, कारण त्याच्या मागचं कारण काय, तर याचा टेबलच दिलेला नाही, म्हणून मी हे फक्त तुम्हाला दाखवलं की कसं सॉल्व्ह करायचं, की एनर्जी ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी जास्त पाहिजे होती, मग मी एनर्जीचा फॉर्म्युला आणि बाकीचे त्याशी रिलेटेड फॉर्म्युले लिहित गेलो. ठीक आहे, त्यामुळे मी हे सिंपल घेतलेलं आहे. आता ह्याच्या मधला एक लास्टचा पॉइंट आहे बघा,
तो लास्टचा पॉईंट फक्त सांगतो. पेपरमध्ये 4 मार्काला किंवा 6 मार्काला या टॉपिक मधून विचारलेला होता. ठीक आहे. तो पॉईंट काय होता, तर आतापर्यंत आपण जेवढे सगळे प्रॉब्लेम बघितले ते सगळे आपण जी काय फंक्शनल रिक्वायरमेंट होती, फंक्शनल रिक्वायरमेंट ती एकच असायची. म्हणजे काय, कॉस्ट ऑप्टिमम करा किंवा मटेरियल वेट ऑप्टिमम करा किंवा आता पहिला एनर्जी ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी ऑप्टिमम करा, असं काहीतरी एकच दिलेलं असायचं आणि ते ऑप्टिमम करा असं सांगितलेलं असायचं. पण ज्या वेळेला मल्टी फंक्शनल कन्स्टेंट असतात, मल्टी फंक्शनल म्हणजे काय, एकाच वेळेला कॉस्ट पण ऑप्टिमम व्हायला पाहिजे आणि वेट पण ऑप्टिमम व्हायला पाहिजे. म्हणजे किती झाले रे, एका वेळेला 2 झाल्या गोष्टी. पण आतापर्यंत आपण जी जॉन्सन मेथड वापरत होतो त्या मेथडमध्ये मल्टी फंक्शन कन्स्टेंट एका वेळेला एकच सॉल्व्ह करता येत होता. म्हणजे काहीतरी एकच ऑप्टिमम करता यायचं. एक तर वेट ऑप्टिमम कर, नाहीतर एकतर कॉस्ट ऑप्टिमम कर, असं काहीतरी एकच करता यायचं. किंवा एनर्जी कॅपॅसिटी एकच ऑप्टिमम व्हायचं. एका वेळी 2 गोष्टी ऑप्टिमम करता येत नव्हत्या. तर जर 2 गोष्टी ऑप्टिमम करायच्या असतील तर त्याला आपल्याला लॅग्रांजे मल्टिप्लायर मेथड यूज करावं लागते. ठीक आहे. मी लिहितो ऑप्टिमम डिझाइन विथ लॅग्रांजे मल्टिप्लायर. आता हा लॅग्रांजे मल्टिप्लायर कधी यूज करायचा, ज्या वेळेला तुम्हाला ऑप्टिमम साठी फंक्शनल कन्स्ट्रेंट किती असणार, एकापेक्षा जास्त. म्हणजे कॉस्ट पण करायला सांगितल्या आणि मटेरियलचं वेट पण करायला सांगितलं, म्हणजे वेट ऑफ द कॉम्पोनंट दोन्ही गोष्टी एकदम करायला सांगितल्या. 2 किंवा त्यापेक्षा जास्त एकदम ऑप्टिमम करायचे असेल तर ही मेथड, एका वेळेला एकच करायची असेल तर ह्याच्या आधीची मेथड. ठीक आहे. आता या मेथडचा भावानं तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये, ह्या मेथडचा प्रॉब्लेम नाहीये. त्याची फक्त तुम्हाला ती थेरी म्हणजे कसं करायचं असते, ठीक आहे, मी एवढं सांगणार आहे. त्यामुळे लई त्रास करून घ्यायचं नाही. मी ज्या काही 4-5 स्टेप सांगणार आहे त्या स्टेप फक्त लक्षात ठेवायच्या आणि पेपरमध्ये आहे अशा लिहून यायच्या. ठीक आहे. लॅग्रांजे मल्टिप्लायर कधी वापरणार, ज्या वेळेला प्रॉब्लेम इन्व्हॉल्विंग फंक्शनल कन्स्ट्रेंट, मल्टी व्हेरिएबल, फंक्शनल कन्स्ट्रेंट जर असतील त्याच वेळेला लॅग्रांजे मल्टिप्लायर यूज करायचं. ओके. आता लॅग्रांजे मल्टिप्लायरच्या बाजूने स्टेप सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मल्टी व्हेरिएबल ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ज्याला ऑप्टिमाइज करायचं आहे ते लिहायचं. बघा मी पहिली स्टेप सांगतो. मल्टी व्हेरिएबल ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणजे काय, तर तुम्हाला कॉस्ट ऑप्टिमाइज करायचे, तुम्हाला वेट ऑप्टिमाइज करायचंय आणि एनर्जी ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी ऑप्टिमाइज करायच्या. एका वेळेला 3 गोष्टी ऑप्टिमाइज करायच्या. तर त्या तिघांचं जे काही फंक्शन येईल, जे त्या तिघांचं कंबाईन जे इक्वेशन येईल, एक्स म्हणजे वेट, वाय म्हणजे कॉस्ट आणि झेड म्हणजे तुमची एनर्जी ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी, ह्या तिघांचं जे फंक्शन येईल त्याला म्हणायचं मल्टी व्हेरिएबल ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. म्हणजे ह्या तिन्ही पण गोष्टी काय व्हायला पाहिजेत, सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत. ठीक आहे. एक्स वाय झेड या तिन्ही गोष्टी म्हणजे कॉस्ट, त्याच्यानंतर वेट आणि एनर्जी ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी मी अंदाजे घेतले, या तिन्ही गोष्टी काय व्हायला पाहिजेत, सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत. मग ह्याचं जे इक्वेशन असेल त्याला म्हणायचं मल्टी व्हेरिएबल ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आता ह्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनला काहीतरी कन्स्ट्रेंट असणार, या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनला काहीतरी कन्स्ट्रेंट असणार. आता कन्स्ट्रेंट म्हणजे काय, आता आपल्याला कॉस्टला कन्स्ट्रेंट दिला असेल बघा, मटेरियल 1 घेतली तर त्याची कॉस्ट एवढी एवढ्या वेटला असं दिलेलं असायचं बघा. म्हणजे त्याला काहीतरी कन्स्ट्रेंट असतात. त्या कन्स्ट्रेंटचं इक्वेशन इथे फंक्शनल कन्स्ट्रेंट इक्वेशन्स 2 नंबर. याचे फंक्शनल कन्स्ट्रेंट इक्वेशन जे आहेत ते ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळे असतील. त्यांना म्हणतो मी ψ1 ψ2. आता मी 2च घेतलेत, 2 पेक्षा जास्त असतील, कितीही असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, जेवढे फंक्शनल कन्स्ट्रेंटचे इक्वेशन आहेत ते सगळे इथे लिहायचे. तर त्याला मी म्हणतो हे दुसरं फंक्शन आहे ना, त्याला एफ म्हणले पण याला F1 म्हणतो. एक्स वाय झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेडच येणार, कारण हे 3च व्हेरिएबल आहेत, 3 व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड. काहीतरी वेगळं इक्वेशन आहे. म्हणजे काय,
हे तुमचं ऑप्टिमाइज करायचं इक्वेशन. आणि या ऑप्टिमाइज करायच्या इक्वेशनचे हे कन्स्ट्रेंटचे इक्वेशन, म्हणजे काहीतरी त्याला कन्स्ट्रेंट दिले. म्हणजे तुम्हाला आता जर आठवत असेल तर तुम्ही ओआर मध्ये तुम्ही बघायचं बघा प्रॉब्लेम, त्यात पहिलं इक्वेशन असायचं बघा, पहिल्या टॉपिकमध्ये पहिलं इक्वेशन असेल ज्याला ऑप्टिमाइज करायचं आहे. त्याच्यानंतर खाली त्याच्या कन्स्ट्रेंटचे इक्वेशन असायचे. म्हणजे काय, माझ्याकडे मशीन 2च आहेत, माणसं कामाला 2च आहेत, म्हणजे कन्स्ट्रेंट असायचे. असे हे कन्स्ट्रेंटचे इक्वेशन आहेत. ऑप्टिमाइज याला करायचं आहे आणि हे त्याचे कन्स्ट्रेंटचे इक्वेशन. ठीक आहे. आता कन्स्ट्रेंटचे इक्वेशन मी 2 लिहिलं, 2 पेक्षा जास्त पण असू शकतात. मग हे कन्स्ट्रेंट इक्वेशन हे तुमचे व्हेरिएबल, म्हणजे याला ऑप्टिमाइज करायचं त्याचे हे जर इक्वेशन असतील तर याच्यावरून आपण लॅग्रांजे एक्सपान्शन लिहितो. लॅग्रांजे एक्सपान्शन. आता हे लॅग्रांजे एक्सपान्शनचं इक्वेशन जे आहे त्याला म्हणतात एलई, लॅग्रांजेस एक्सपान्शन. आता हे एलई म्हणजे काय असतो, तुमचं मल्टी व्हेरिएबल ऑब्जेक्टिव्ह फंक्शन प्लस λ1 इंटू फंक्शनल कन्स्ट्रेंट 1 प्लस λ2 इंटू फंक्शनल कन्स्ट्रेंट 2 प्लस जर अजून एखादं जर इक्वेशन असेल, अजून एखादं म्हणजे काय, जर समजा इथं फंक्शनल कन्स्ट्रेंट अजून एखादा असता तर मी काय लिहिलं असतं λ3 इंटू साय3. मग हे जे इक्वेशन आहे ह्याला म्हणतात लॅग्रांजेस एक्सपान्शन. आता मी ह्या सगळ्या किमती इथं पुट करतो. तर लॅग्रांजेस एक्सपान्शन इज इक्वल टू झाला बघा, यू म्हणजे काय, फंक्शन ऑफ एक्स वाय झेड प्लस λ1 इंटू साय1 म्हणजे काय, फंक्शन ऑफ एक्स वाय झेड प्लस λ2 इंटू फंक्शन ऑफ एक्स वाय झेड. F2 येणार λ2 इंटू F2 एक्स वाय झेड. म्हणजे मी सगळ्या किमती पुट केल्या. आता हे जे एक्सप्रेशन मिळाले, ह्या एक्सप्रेशन मध्ये हा λ1 या λ2 हे कॉन्स्टंट आहे, ह्याला म्हणायचं लॅग्रांजेस मल्टिप्लायर. कोण कोण, λ1 λ2, जेवढे तुमचे फंक्शनल कन्स्ट्रेंट असणार तेवढे ते येणार. λ1 λ2 λ3 λ4 तेवढ्या हे व्हॅल्यू येणार. आता हे जे काही लॅग्रांजेस इक्वेशन तुम्हाला मिळाले ह्याला काय करायचं, विथ रिस्पेक्ट टू जे तुमचे कन्स्ट्रेंट आहेत एक्स वाय झेड, ह्या इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं. आता टू गेट ऑप्टिमम डिझाइन, लास्टची स्टेप आहे टू गेट ऑप्टिमम डिझाइन. काय करायचं, ह्या इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं पार्शली लॅग्रांजेस इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू यातली पहिली व्हॅल्यू घ्यायची एक्स इज इक्वल टू 0 पुट करायचं. त्यानंतर याच इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं लॅग्रांजेस इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू वाय 0 पुट करायचं. त्यानंतर ह्याच इक्वेशनला लॅग्रांजेस इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं पार्शली विथ रिस्पेक्ट टू झेड 0 पुट करायचं. त्यानंतर ह्याच इक्वेशनला लॅग्रांजेस इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू λ1 म्हणजे मल्टिप्लायर 1 न डिफरन्शिएट करायचं इज इक्वल टू 0 पुट करायचं. त्याच इक्वेशनला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू लॅग्रांजेस मल्टिप्लायर 2 आणि इज इक्वल टू 0 पुट करायचं. आणि ह्या सगळ्यामधनं जे सोल्युशन येते ते म्हणजे तुम्हाला काय देते, ऑप्टिमम डिझाइन. या सगळ्यामधनं जे काही सोल्युशन येणार ते सोल्युशन तुम्हाला काय देणार आहे, ऑप्टिमम डिझाइन विथ रिस्पेक्ट टू मल्टी व्हेरिएबल कन्स्ट्रेंट, विथ रिस्पेक्ट टू मल्टी व्हेरिएबल कन्स्ट्रेंट. त्यामुळे मी ज्या स्टेप सांगतो फक्त नुसतं तसं लक्षात ठेवा, पेपरला आले तर ही थेरीसाठी लिहायचं, ह्याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो. लॅग्रांजेस मल्टिप्लायर कधी यूज करायचा, आतापर्यंत आपण जे प्रॉब्लेम बघितले त्या प्रॉब्लेम मध्ये काय होतं की आपण एका वेळेला एकच कुठली तर गोष्ट ऑप्टिमम करत होतो, म्हणजे कॉस्ट किंवा वेट किंवा एनर्जी ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी किंवा असं कुठलाही एकच घ्यायचो आणि त्याला ऑप्टिमम करायचो. पण ऍक्च्युअल कंडिशन मध्ये एकच गोष्ट आपण कधीही ऑप्टिमम करत नाही, एकापेक्षा जास्त गोष्टी ऑप्टिमम करायला लागतात. म्हणजे वेट, त्यानंतर कॉस्ट, अशा भरपूर असतात. मग मी अशा 3 गोष्टी घेतल्या, वेट, कॉस्ट आणि एनर्जी ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी, अशा 3 घेतल्या या अंदाजे एक्स वाय झेड. या तिन्ही गोष्टींचं जे इक्वेशन असेल त्याला म्हणायचं मल्टी व्हेरिएबल ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, ह्याला ऑप्टिमम करायचं. पण हे ऑप्टिमम करायला गेलं तर त्याला काहीतरी काय असणार, कन्स्ट्रेंट असणार. त्याला काय असणार,
कन्स्टेंट. आता ते कन्स्टेंटचे जे इक्वेशन आहेत, कन्स्टेंटचे इक्वेशन त्याला म्हणलं साय1 साय2. आता एक असेल, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, कन्स्टेंटचे जेवढे इक्वेशन येतील तेवढे लिहायचे. मी इथं 2 घेतले अंदाजे, साय1 साय2. आता विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल काय असणार, एक्स वाय झेडच असणार. आणि तुमचे व्हेरिएबल एक्स वाय झेडच आहे, ह्यांनाच ऑप्टिमम करायचं म्हणजे हे तुमचे व्हेरिएबल आहे. तो साय1 साय2 हे फंक्शन झालं ऑफ एक्स वाय झेड, ऑफ फंक्शन झालं एक्स वाय झेड. मग हे तुमचं मल्टीव्हेरिएबल फंक्शन, हे तुमचं कन्स्टंट इक्वेशन. आता ह्या सगळ्याला काय करायचं बाळांनो, लॅग्रांज इक्वेशन मध्ये लिहायचं. आता लॅग्रांज इक्वेशन म्हणजे काय, पहिलं इक्वेशन प्लस ह्या इक्वेशनला लॅम्बडा 1 न मल्टिप्लाय करायचं, ह्या इक्वेशनला लॅम्बडा 2 न मल्टिप्लाय करायचं. हे जे इक्वेशन आले त्याला काय करायचं बघा, आता एक्स न डिफरन्शिएट करायचं. बघा एक्स न डिफरन्शिएट करायचं, दुसऱ्या वेळेला वाय न डिफरन्शिएट करायचं, तिसऱ्या वेळेला झेड न डिफरन्शिएट करायचं, इज इक्वल टू 0 लिहायचं. त्यानंतर लॅम्बडा 1 न डिफरन्शिएट करायचं, लॅम्बडा 2 न डिफरन्शिएट करायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत. हे 3 इक्वेशन जर तुम्ही लिहिला 3, तर याच्या पुढचं काय, हे नुसतं कंबाईन केले आणि मग ह्या 3 व्हॅल्यू आणि लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 काय केले, फक्त डिफरन्शिएट केले त्या इक्वेशनला आणि इज इक्वल टू 0 पुट केले. ह्यातनं जे सोल्युशन येईल ते तुम्हाला काय देणार, ऑप्टिमम डिझाईन देणार विथ रिस्पेक्ट टू मल्टी फंक्शन. म्हणजे कॉस्ट पण तुम्हाला मिनिमम मिळणार, वेट पण मिनिमम मिळणार, एनर्जी ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी पण मॅक्सिमम. ठीक आहे, त्यासाठीचं बनवणं हे इक्वेशन. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा, कारण की हे थिअरीसाठी विचारतात 6 मार्कांना. ठीक आहे, राईट डाऊन द स्टेप्स किंवा लॅग्रांजेस मल्टिप्लायर युज्ड टू गेट द ऑप्टिमम डिझाईन. याच्यामध्ये काय डाऊट असलं तर विचारा.